विधानसभा निवडणुकीत महायुतीला बंपर विजय मिळाला। त्यानंतर राज्यात सरकार स्थापनेच्या वेगवेगळ्या हालचाली सुरू असताना एकनाथ शिंदे दरेगावी गेले होते। तेव्हा शिंदेंच्या नाराजीची चर्चा सुरू झाली। त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं, शपथविधी पार पडला। मुख्यमंत्री असलेल्या शिंदेंना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी लागली। तेव्हापासून बऱ्याचदा एकनाथ शिंदेंच्या नाराजीची चर्चा राज्यात झाली। कधी दरेगावचा दौरा तर कधी दिल्लीच्या दौऱ्यानं या सगळ्या चर्चांमध्ये भर घातली। पण दोन्ही ठिकाणी जेव्हा जेव्हा शिंदे जातात तेव्हा तेव्हा राज्यातल्या काही घटनांची पार्श्वभूमी त्याला असते। नमस्कार, मी सौरभ कोरटकर, आपलं स्वागत आहे। नव्या महायुती सरकारमध्ये शिंदेंना डावललं जात आहे का? त्यांची गोची केली जाते आहे का? शिंदे खरंच नाराज आहेत का? शिंदेंच्या नाराजीच्या चर्चांमागे असलेली 13 कारणं आपण बघणार आहोत। अगदी सुरुवातीला शिंदेंच्या नाराजीचं पहिलं कारण आपण बघूया, ते होतं मुख्यमंत्री पद जाणं। पण दिल्लीतून आदेश आल्यानंतर आणि भाजप सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतर मुख्यमंत्री पदावरचा क्लेम सोडण्यापासून गत्यंतर नव्हतं। त्यामुळे शिंदेंनी तो निर्णय स्वीकारला आणि मुख्यमंत्री पदासाठी भाजपचा मार्ग एकनाथ शिंदे यांनी मोकळा केला। दुसऱ्यांदा शिंदेंची नाराजी बघायला मिळाली ती गृहमंत्री पदावरून। हे खातं आपल्याला मिळावं यासाठी शिंदेंनी आग्रही भूमिका घेतली। सेनेच्या नेत्यांनी उघड उघड बोलून सुद्धा दाखवलं। पण मुख्यमंत्रीपदी असताना फडणवीसांनी हे खातं कायम स्वतःकडे ठेवलं। भाजपमधल्या सुद्धा इतर कोणाला ते खातं त्यांनी कधीही दिलं नाही। त्यामुळे शिंदेंकडे गृह खातं देण्याचा प्रश्नच नव्हता। त्यामुळे या बाबतीत कुठलीही तडजोड न करता शिंदेंना गृह खात्यावर पाणी सोडायला भाजपने भाग पाडलं आणि शिंदेंना इथे नमतं घ्यावं लागलं। शिंदेंना अडचणीत आणणारं तिसरं कारण म्हणजे सेनेचे मंत्री संजय शिरसाट, गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि मंत्री दादा भुसे आणि भरत गोगावले यांच्यावरील एकापाठोपाठ एक झालेले आरोप आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी। एकापाठोपाठ निघालेल्या प्रकरणांमुळे शिंदेंना बॅकफूटवर जाण्याची वेळ आली होती। ही सगळी प्रकरणं व्हिडिओ बाहेर येण्यामागे सरकारमधल्याच काहींचा हात असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता, कारण अधिवेशन सुरू असताना ही सगळी प्रकरणं बाहेर आली होती। आता शिंदेंच्या नाराजीचं चौथं कारण होतं इन्कम टॅक्स विभागाकडून शिंदेंच्या कुटुंबियांना आणि काही मंत्र्यांना आलेल्या नोटीस। असं आम्ही नाही म्हणत, तर सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेल्या शिंदेंचे खासदार सुपुत्र श्रीकांत शिंदेंना ही नोटीस आल्याचं खुद्द शिरसाट यांनी माध्यमांशी संवाद साधताना ते बोलून गेले आणि नंतर त्यांना सावरासावर करावी लागली। पण सरकारमधल्या कोणाची तरी यामागे भूमिका असल्याची बरीच चर्चा तेव्हा झाली होती आणि विरोधकांच्या सुद्धा या संदर्भातल्या काही प्रतिक्रिया होत्या। शिंदेंची कोंडी अधोरेखित करणारी आता 5वी घटना आहे आणि हे 5वं कारण आहे। सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट आणि त्याच खात्याच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यातल्या वादाची याला पार्श्वभूमी आहे। खात्याचे मंत्री असलेल्या शिरसाटांनाच न सांगता राज्यमंत्र्यांनी बैठका घेतल्या। यावर एक खरमरीत पत्र शिरसाटांनी लिहिलं, तर मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून या बैठका आपण घेत असल्याचं म्हणत आपल्याच खात्याच्या मंत्र्यांना मिसाळ यांनी टोलवलं आणि तितकंच खरमरीत पत्र त्यांनी शिरसाटांना उद्देशून लिहिलं। आता थेट मुख्यमंत्र्यांचं नाव आल्यानंतर शिरसाटांना मूग गिळून शांत बसावं लागलं। मुख्यमंत्री राज्यमंत्र्यांमार्फत शिवसेनेकडे असलेल्या खात्यांमध्ये हस्तक्षेप करतायत असं दबक्या आवाजात बोललं गेलं, पण इथेही शांत बसण्यापासून पर्याय नव्हता आणि यामुळे सुद्धा शिंदे नाराज झाल्याचं बोललं गेलं। आता शिंदेंच्या नाराजीचं 6वं कारण आहे बेस्ट महाव्यवस्थापक निवडीचं। यावरून महायुतीत खरंच शीतयुद्ध सुरू आहे हे अधोरेखित झालं। घडलं असं की एकाच पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यासाठी शिंदेंच्या नगरविकास खात्यानं आणि मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या सामान्य प्रशासन विभागाने एकाच वेळी 2 वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या नावाची ऑर्डर काढली। त्यामुळे महाव्यवस्थापक नेमण्याचा अधिकार कोणाचा हा प्रश्न निर्माण झाला। शेवटी मुख्यमंत्र्यांनी काढलेली ऑर्डरच कायम राहिली आणि शिंदेंनी काढलेली ऑर्डर साहजिकच रद्द झाली। या पदावर कोण राहणार याबाबत फडणवीसांचाच निर्णय अंतिम ठरला, पण यामुळे फडणवीस आणि शिंदेंमधल्या सुप्त संघर्षाची बाब चव्हाट्यावर आली आणि यामुळे शिंदे दुखावले गेल्याची चर्चा देखील झाली। एकनाथ शिंदेंच्या नाराजीचं 7वं कारण आहे पालकमंत्री पदाचा तिढा। राज्यातल्या रायगड आणि नाशिक मधल्या पालकमंत्री पदाबाबत अजूनही एकमत होऊ शकलं नाहीये। रायगडच्या पालकमंत्री पदासाठी गोगावले प्रचंड आग्रही आहेत। मधल्या काळात यावरून बराच पॉलिटिकल ड्रामा सुद्धा बघायला मिळाला।
पण यानंतर सुद्धा हे पालकमंत्रीपद स्वतःकडे घेण्यात खेचण्यात शिंदेंना यश आलेलं नाहीये. शिंदेंच्या नाराजीचं आठवं कारण आहे शिंदेंच्या महत्वाकांक्षी योजनांना कात्री लावणं. मुख्यमंत्री असताना सुरू केलेल्या अनेक योजनांना महायुती सरकारकडून आता केराची टोपली दाखवली जाते आहे, ज्यामध्ये आनंदाचा शिधा, माझी शाळा सुंदर शाळा, 1 रुपयात पीक विमा, स्वच्छता मॉनिटर, 1 राज्य 1 गणवेश, लाडक्या भावाला अप्रेंटिसशिप, योजना दूत योजना आणि तीर्थदर्शन योजना यासारख्या वेगवेगळ्या योजनांचा समावेश आहे. या सर्व 8ही लोकप्रिय योजना निधी अभावी बंद करण्यात आल्याचं सरकारचं म्हणणं आहे. पण योगायोगाने या सगळ्या योजना शिंदेंच्या होत्या. शिंदेंच्या नाराजीचं 9वं कारण आहे शिंदेंच्या मंत्र्यांकडे असलेल्या खात्यांना न मिळणारा निधी. याबद्दल आपली नाराजी मंत्री संजय शिरसाट यांनी अनेकदा उघडपणे बोलून दाखवली आहे. अर्थमंत्री पुरेसा निधी देत नाहीत, लाडकी बहीणसाठी खात्यांचा निधी पळवला जातोय अशी शिंदेंच्या मंत्र्यांची तक्रार आहे. याबद्दल नाराजीचा रोख आहे तो उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांकडे. त्यामुळे दादांसोबत जुळून घेताना सुद्धा शिंदेंची अडचण होत असल्याची बरीच चर्चा आहे. शिंदेंच्या नाराजीचं 10वं कारण म्हणजे मंत्र्यांचे PS आणि OSD नियुक्तीसाठी मुख्यमंत्र्यांची परवानगी घ्यावी लागणं. यापूर्वी मंत्री आपल्या मर्जीने कोणाची सुद्धा या पदांवर नेमणूक करू शकत होते, पण आता मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीनंतरच PS OSD नेमावे लागतायत. यामुळे शिंदेंच्या काही मंत्र्यांना अजूनही स्वतःचा खासगी सचिव नेमता आला नाहीये. हा मुख्यमंत्र्यांचा थेट हस्तक्षेप असल्याची चर्चा आहे. हा निर्णय शिंदेंना अजिबात पटलेला नाही असंही बोललं जात आहे, पण हे बोलायची सोय त्यांना मात्र नाहीये. असो, शिंदेंच्या नाराजीचं 11वं कारण आहे ड वर्गाच्या महापालिकांवर IAS अधिकारी नेमण्याचा निर्णय. याऐवजी राज्य सरकारमधल्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांची तिथे नियुक्ती व्हावी असा शिंदेंच्या नगरविकास विभागाचा प्रस्ताव होता. नगरविकास विभागाच्या कारभारात मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट हस्तक्षेप होतोय, त्यामुळे शिंदे नाराज असल्याचंही बोललं गेलं. कारण या बाबतीत शिंदेंचं मत विचारातच घेतलं गेलं नाही असं बोललं जात आहे. त्यामुळे दोघांमध्ये शीतयुद्ध सुरू असल्याचंही बोललं गेलं आणि तशा राजकीय चर्चा सुद्धा आहेत. शिंदेंच्या नाराजीचं 12वं कारण शिंदेंच्या आणि त्यांच्या मंत्र्यांच्या निकटवर्तीय सनदी अधिकाऱ्यांची ED चौकशी. वसई विरारचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार आणि दिलीप ढोले या दोघाही अधिकाऱ्यांची EDने चौकशी केली होती. अनिल पवारांना नंतर ED कडून अटक सुद्धा झाली. पवारांची अटक अवैध ठरवत कोर्टाने EDला फटकारलं सुद्धा. आता विशेष म्हणजे हे पवार हे दादा भुसेंचे भाचे जावई आहेत. शिंदे मुख्यमंत्री असतानाच पवारांना आयुक्तपदी बढती देण्यात आलेली होती. आता शिंदे सरकारमध्ये असून सुद्धा ही कारवाई होत असल्यानं वेगवेगळे कयास लावले जात आहेत. शिंदेंच्या नाराजीचं आणखी एक मोठं आणि शेवटचं कारण आहे ते म्हणजे शिंदेंना शह देण्याचं भाजपचं राजकारण. शिंदेंचे प्रतिस्पर्धी असलेल्या आणि कायम शिंदे पितापुत्रांना शिंगावर घेणाऱ्या रवींद्र चव्हाणांना भाजपने प्रदेशाध्यक्षपद दिलं आणि आता शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच गणेश नाईकांचा जनता दरबार देखील भरवला जातोय. इतकंच काय तर नालायक लोकांच्या हाती सत्ता देऊ नका असं म्हणत नाईकांनी शिंदेंवर निशाणा साधला. तसंच कल्याण ग्रामीण मधल्या काही गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्यावरून सुद्धा नाईक आणि शिंदेंमध्ये तणाव आहे. मुख्यमंत्र्यांनी शिंदेंना शह देण्यासाठी नाईकांना पुढे केल्याचंही बोललं जात आहे. या सगळ्या कारणांमुळे एकनाथ शिंदे भाजपला जड चाललेत, त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न होतोय, ते नाराज आहेत अशा चर्चा सुरू असतात. पण त्यावर प्रतिक्रिया देताना मात्र शिंदेंनी हे दावे कायम फेटाळले आहेत. आता महापालिका निवडणुका सुद्धा आहेत. येत्या काळात काय काय घडतं हे बघणं इंटरेस्टिंग असेल.